नमस्कार, जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिक्कर मराठी एस-एस-सी अँड रेल्वे एक्झाम या यूट्यूब चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. जसं की आजचं पेज बघून, थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेल की आजचा टॉपिक काय असणार आहे. तर आजचा टॉपिक असणार आहे स्त्री प्रजनन संस्था. यामध्ये तुम्हाला आता जे तुमचे एक्झाम येणार आहे, जसं की सीजीएलचं झालं, जसं की तुमचं आता एस-एस-सीच्या पण सगळ्या पोस्टच्या आणि रेल्वेसाठी तर तुम्हाला सामान्य विज्ञान आणि जनरल अवेअरनेस हे सगळं मिळून 40 मार्कासाठी येतं आणि ज्यामध्ये जास्त वेटेज तुमचं जीवशास्त्रावर असतं. म्हणून आपण जीवशास्त्रामध्ये अतिमहत्त्वाचे जे टप्पे आहेत ते सगळे आपण इथे कंप्लीट करून घेणार आहोत. ठीक आहे. तर आजचं लेक्चर जे आहे ते फक्त तुम्हाला रेल्वेसाठी, सीजीएलसाठी किंवा एखाद्या म्हणजे असं 2-3 एक्झामसाठी नाही, तर तुम्ही कुठल्याही एक्झामला गेले तरी तुम्हाला सामान्य विज्ञानाचे जे प्रश्न येणार आहे, जे टॉपिक येणार आहे त्याच्यातला आज हा टॉपिक असणार आहे. म्हणजेच काय, तर महत्त्वाचा टॉपिक आहे की तुम्ही कोणत्याही पेपरला गेले, तुम्ही सेंट्रलची एक्झाम द्या किंवा तुम्ही स्टेटच्या द्या, कुठल्याही द्या, तर त्याच्यासाठी तुम्हाला उपयोगी असणारं आजचं लेक्चर असणार आहे. म्हणून व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. हे लेक्चर जे आहे आपण पार्टमध्ये घेणार, जेणेकरून तुम्हालाही समजायला हवं, तुमच्या ब्रेनमध्ये जायला हवं आणि तुम्हाला नोट्स काढायला पण टाइम मिळावा, म्हणून आपण पार्ट्स केलेले आहे या लेक्चरचे. ठीक आहे. तर स्त्री प्रजनन संस्था हा आज आपल्या लेक्चरचा एक भाग आहे, टॉपिक आहे. तर प्रत्येकाने काय करायचं, सगळ्यात आधी आपले काम काय आहे, तर लेक्चरला लाईक करायचं आहे, लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला. ठीक आहे. तर जसं की आपण प्रजनन हे टॉपिक शिकलो ऑलरेडी, तर त्यामध्ये आपण काय बघितलं, त्यामध्ये आपण बेसिक गोष्टी बघितल्या होत्या, जसं की पेशी विभाजन बघितलं होतं. तेव्हा आपण पुरुष व स्त्री हे प्रजनन संस्था बघितलेली नव्हती, म्हणून आपण आता काय करत आहोत, स्त्री प्रजनन संस्था पार्ट्स मध्ये इथे घेणार आहोत. ठीक आहे. आता प्रजननाचा अर्थ काय होतो, की पुरुष किंवा स्त्री, ठीक आहे, किंवा आपल्या निसर्गामध्ये असलेला लाईव्ह जो ऑर्गॅनिझम आहे, तो कोणताही ऑर्गॅनिझम असू दे, जो लाईव्ह आहे तो आपल्यासारख्या नवीन पिढीचा, नवीन जातीचा काय करत आहे, तो आपल्याच जातीतील नवीन पिढीला निर्माण करत आहे, त्याला आपण प्रजनन असे म्हणतो. तेच तुम्हाला दिलेले आहे बघा. सर्व सजीव स्वतःसारखा, त्यांच्यासारखा सेम टू सेम असं नाहीये की वाघ आहे आणि त्याने हरणाच्या पिल्लाला जन्म दिला किंवा हरण आहे आणि त्याला वाघ झालाय, असं होत नाही. म्हणजे सर्व सजीव स्वतः सारखाच नवीन जीव निर्माण करतात. म्हणजेच एखाद्या जातीतील सजीव त्याच जातीच्या नवीन पिढीची निर्मिती करतो, त्यालाच आपण काय म्हणतो, प्रजनन असे म्हणतो. मग ह्याच्यामध्ये 2 प्रकार आपण शिकलेलो आहोत. एक असतं अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन. हे आपण मागच्या काही दिवसांमध्ये बघितलेलं आहे. तुम्ही जर नसेल बघितलं, आपल्या चॅनलवर हे सगळे कन्सेप्टचे व्हिडिओ अपलोड आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. ठीक आहे. तर आजचा आपला टॉपिक काय आहे, स्त्री प्रजनन संस्थेचा. म्हणजेच आजचा आपला टॉपिक कशावर आहे, लैंगिक प्रजननावरती आहे. कशावरती आहे, लैंगिक प्रजनन. ठीक आहे. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये अलैंगिक प्रजनन शिकलो आहोत. ठीक आहे. मग आजचा टॉपिक काय असणार आहे, लैंगिक प्रजननामध्ये स्त्री प्रजनन संस्थेचा. जसं बघा, स्त्री प्रजनन संस्थेमध्ये काय काय घटक काम करतात, त्याच्यानंतर फर्टिलायझेशनची जी प्रक्रिया आहे ती कुठे होते आणि त्याच्यासाठी कोणते हार्मोन रिस्पॉन्सिबल आहे, हे सर्व सुद्धा तुम्हाला या लेक्चर मधून दिसणार आहे. ठीक आहे. मग स्त्री प्रजनन संस्थेमध्ये तुम्हाला काय दिलेले आहे, इथे डायग्राम दिलेली आहे आणि त्यानुसार तुम्हाला त्याचे कार्य सांगितलेले आहे. जसं पहिले दिलेलं आहे तुम्हाला योनी म्हणजे वजायना, त्यामध्ये बघा गर्भाशयापर्यंत असणारी स्नायूयुक्त नलिकेला आपण काय म्हणतो, वजायना म्हणतो. ठीक आहे. म्हणजे पूर्ण गर्भपिशवीपर्यंत असणारी एक स्नायूयुक्त काय आहे, नलिका आहे, ज्याला आपण काय म्हणतो, वजायना म्हणजे योनी म्हणतो. ठीक आहे. आता तिचं कार्य काय आहे, तिचं कार्य काय आहे, की जे काही स्पर्म्स असतील, शुक्राणू असतील, त्यांना वाहून कुठे न्यायचं, तर आपल्या गर्भामध्ये न्यायचं किंवा फॉलोपियन ट्यूबमध्ये. कारण फर्टिलायझेशन हे नेहमी फॉलोपियन ट्यूबमध्ये होत असतं. ठीक आहे. अंडवाहिनीमध्ये होतं. गर्भामध्ये फर्टिलायझेशन, फलन ही प्रक्रिया होत नाही. फलन ही प्रक्रिया होते ती ही अंडवाहिनीमध्ये होत असते, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. नंतर आहे गर्भाशय म्हणजे युटेरस. बघा, हा भाग जो तुम्हाला दिसतो आहे, हा पूर्ण गर्भाशयाचा आहे, म्हणजे कशाचा आहे, युटेरसचा आहे. या भागामध्ये काय होणार आहे, तर फिटस पूर्ण जन्माला येईपर्यंत तिथे वाढणार आहे, तिथे त्याचं पोषण होणार आहे. बघा, आता 3 अवरणांनी, ठीक आहे, इथे 3 मिसिंग आहे, 3 लेयरने बनलेला हा भाग आहे गर्भाशयाचा. आता हा शरीरातील सर्वात अधिक मजबूत स्नायू व जास्तीत जास्त आकुंचन व प्रसरणाची क्षमता असलेला भाग आहे. ऑब्विसली आहे, कारण जेव्हा बाळाची बर्थ असते त्यावेळेस गर्भाशयामध्ये आकुंचन आणि प्रसरण खूप जास्त रेटने होत असतं, जितकं कुठल्याच अवयवाचं होणार नाही. मग म्हणून याला काय म्हटलं जातं, गर्भाशय हा स्त्रीमधील असलेला एकदम अत्यंत महत्वाचा, स्ट्रॉंग आणि खूप ज्याला कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन पॉवर आहे, असा काय आहे, हा ऑर्गन आहे. म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे. आणि जेव्हा
चाइल्डची जेव्हा डिलिव्हरी होत असते, ठीक आहे, त्यावेळेस कुठला हार्मोन रिलीज होतो? ऑक्सिटोसिन. ठीक आहे. कुठला हार्मोन रिलीज होतो? ऑक्सिटोसिन. मग हा ऑक्सिटोसिन जो आहे हा कशासाठी हेल्प करतो? तर हा ऑक्सिटोसिन जो आहे तो इथे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनची काय करतो? प्रोसेस जी आहे ती व्यवस्थित पार करण्यासाठीच रिलीज झालेला असतो. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? नॅचरल डिलिव्हरी हार्मोन म्हणतो. ठीक आहे. याच्यावरती तुम्हाला CGL प्रश्न PYQ मध्ये विचारला गेलेला आहे की कुठला हार्मोन आहे जो डिलिव्हरीसाठी नॅचरली सिक्रेट होणार आहे? तर तो असतो ऑक्सिटोसिन आणि त्याचं काम काय असतं? की कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन गर्भपिशवीचं घडून यावं, युटेरसचं घडून यावं म्हणून तो सिक्रेट झालेला असतो. गर्भपिशवी ही 3 लेयरने बनलेली असते. ठीक आहे. चला आता पुढे बघणार आहोत आपण अंडवाहिनी. अंडवाहिनी म्हणजे काय? फॉलोपियन ट्यूब. अंडवाहिनीचा अर्थ काय होतो? फॉलोपियन ट्यूब. जसं की तुम्हाला इथे दिलेलं आहे बघा. जसं योनी मार्गातून जे शुक्राणू आहे ते कुठे जातात? फॉलोपियन ट्यूब मध्ये जातात. तुम्हाला दोघं साईडनी दिसतात. ठीक आहे. मग त्या फॉलोपियन ट्यूब मध्ये काय होतं? जे बघा ओव्हरीकडनं जे पूर्ण डेव्हलप झालेलं एग सेल आहे ते कुठून येणार? अंडपेशी जी आहे ती ओव्हरीकडनं आहे. बघा पिंड म्हणजे काय? ओव्हरी. ठीक आहे. तुम्हाला ओव्हरीने जास्त कळेल. तर ओव्हरीने काय होतं ते पूर्ण डेव्हलप झालेलं जे एग सेल आहे ते येतं फॉलोपियन ट्यूब मध्ये. मग ते फॉलोपियन ट्यूब मध्ये किती वेळ राहतं? फक्त 24 तास. किती वेळ राहतं? फक्त 24 तासच राहतं. 24 तासाच्या वरती राहत नाही. ठीक आहे. तिथून ते खाली लगेच 24 तासातच येतं. ठीक आहे. मग जर त्या तेवढ्या 24 तासामध्ये जर शुक्राणू जर कुठे गेले? अंडवाहिनीमध्ये जर जमा झाले किंवा अंडवाहिनीमध्ये गेले तर इथे फॉलोपियन ट्यूब मध्येच कुठली प्रोसेस होते? फर्टिलायझेशनची प्रोसेस होते. फर्टिलायझेशन आणि झायगोट फॉर्मेशन हिची प्रोसेस कुठे होते? तर फॉलोपियन ट्यूब मध्ये म्हणजे अंडवाहिनीमध्येच होते. ठीक आहे. मग हिला काय म्हटलं जातं? अंडाशय व गर्भाशय यांना जोडणारी नलिका. आणि काय म्हटलं जाईल अजून? फर्टिलायझेशन सुद्धा कुठे होतं? तिथेच होतं. म्हणजे फलन प्रक्रिया सुद्धा कुठे होते? तर तिथेच केली जाते. म्हणजे ती काय आहे? अंडाशयाला आणि गर्भाशयाला जोडणारा एक मार्ग आहे जिच्याद्वारे अंडपेशी पूर्ण डेव्हलप झालेली अंडपेशी काय केली जाते? गर्भाशयापर्यंत पोहोचवली जाते. ठीक आहे. आता दुसरं आहे अंडाशय म्हणजे ओव्हरी. ओव्हरीचं कार्य काय बघा? गर्भाशयाच्या वर डाव्या व उजव्या बाजूला दोघं साईडला असणारे अंडाकृती अवयवाला काय म्हटलं जातं? तर ओव्हरी म्हटलं जातं. आता अंडाशय हे अंतरस्रावी ग्रंथीचा प्रकार आहे. जसं मी तुम्हाला अंतरस्रावी ग्रंथी शिकवल्यात आतापर्यंत. एंडोक्राईन ग्लॅन्ड. मग अंडाशय काय आहे? अंतरस्रावी ग्रंथी. अंतरस्रावी ग्रंथीचं काम काय असतं? की तिने बनवलेले कुठलाही प्रोडक्ट असो तो ती काय करते? डायरेक्ट रक्तात सोडते. ठीक आहे. मग ओव्हरीद्वारे सिक्रेट झालेले काही हार्मोन आहे ते पण काय केले जातात? मग रक्तातच सोडले जातात. जसं की तुम्हाला दिसेल बघा. आता ती एंडोक्राईन ग्लॅन्डचा प्रकार आहे. स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन नावाचे संप्रेरक हार्मोन स्रावते. इस्ट्रोजन नावाचे हार्मोन जे आहे, ठीक आहे, संप्रेरक काय होते? सिक्रेट होते म्हणजे स्रावते. कोणाद्वारे? तर ओव्हरीद्वारे. मग तुम्हाला इथे प्रश्न विचारला जाईल की ओव्हरीद्वारे सिक्रेटेड हार्मोनचे नाव सांगा. ठीक आहे. मग कोणतं सिक्रेट होतं ओव्हरीद्वारे? तर ते होतं प्रोजेस्टेरॉन. आणि पुरुषांमध्ये टेस्टिसद्वारे काय सिक्रेट केलं जातं? टेस्टोस्टेरॉन. ठीक आहे. या दोन हार्मोनला लक्षात ठेवायचंय कारण तुम्हाला सेंट्रल लेवलला असे प्रश्न डीप मध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता असते. ठीक आहे. आता बघा मुलीचा जन्म होतो त्याच वेळी तिच्या अंडाशयात हजारो अविकसित अंडपेशी म्हणजे ओवम असतात. ठीक आहे. मुलगी जन्माला येत असते तेव्हाच तिच्या शरीरामध्ये खूप साऱ्या अशा अविकसित काय सांगितलंय? फक्त अविकसित पण अंडपेशी असतात ऑलरेडी. जेव्हा तिचा जन्म होतो त्याच्यानंतर त्या बनत नाही. मग जेव्हा ती मुलगी मोठी होईल त्यासोबतच काय होतात मग? अंडपेशींचा विकास होतो. त्या पुन्हा निर्माण होत नाही. मग फक्त अंडपेशींचा एका वेळेस विकास झाला, एक स्टेजला विकास झाला की नंतर मेन आर्च सुरू होतो. काय होतो? मेन आर्च म्हणजे मेन्स्ट्रुअल पिरियड सुरू होतो. केव्हा होतो? जेव्हा या अविकसित अंडपेशी विकसित होऊन जातात तेव्हा होतो. ठीक आहे. लक्षात ठेवायचंय. आता जन्मानंतर स्त्रियांच्या अंडाशयात नवीन अंडपेशी तयार होत नाही मी आत्ताच सांगितलं. आणि तारुण्य अवस्थेत फक्त त्यांचा विकास होत जातो. फक्त ते काय होतात? की डेव्हलप होतात. तिथे ते परत येत नाही. ठीक आहे. आता बघा त्याच्यानंतर जेव्हा त्या अंडपेशी डेव्हलप झाल्या आता पूर्ण स्त्रीच्या शरीरामध्ये मग मेन्स्ट्रुअल पिरियडला सुरुवात होते ज्याला आपण काय बोलतो? मेन आर्च बोलतो. काय बोलतो आपण ज्याला? मेन आर्च. बघा अंडपेशीचे फलन न झाल्यास ही अफलित अंडपेशी रक्त व म्युकस सहित स्रावाच्या स्वरूपात गर्भाशयाबाहेर टाकली जाते. याच मासिक पाळी असे म्हणतात. ठीक आहे. आता प्रत्येक मासिक पाळीच्या वेळी अंडाशयातून एक मृत अंडपेशी बाहेर पडते. एक
जागृत अंडपेशी असते प्रत्येक वेळी ती काय होते गर्भाशयाच्या बाहेर जाते आणि 10 ते 14 वय वर्षादरम्यान स्त्री आपल्या मासिक पाळीस सुरुवात करते, ज्याला आपण मेनार्च म्हणतो. कारण तेव्हा त्याचा विकास झालेला असतो. स्त्रीचा व अंडाशयातील अंडपेशींचा विकास झाल्यामुळेच काय होतं तिला मेनार्च सुरू होतो, म्हणजे ती अंडपेशी काय होते शरीराच्या बाहेर जायला सुरुवात होते. म्हणजे साधारणतः वयाच्या 45 ते 50 वर्षापर्यंत सर्व अंडपेशी संपून जातात, नवीन अंडपेशी तयार होत नाही. म्हणून प्रश्न विचारला गेला की स्त्री कधी किती वर्षापर्यंत मुलाला जन्म देऊ शकते, तर ती 30 ते 40 वर्षापर्यंत देऊ शकते. बघा, आता 40 ते 45व्या वर्षी मुलाला जन्म देतात ते 30 ते 40 वर्ष जुन्या अंडपेशीपासून तयार होतात. आता बघा 40 ते 50 वर्षापर्यंत त्या अंडपेशी संपून जातात. ठीक आहे. मग त्याच्यानंतर 50 वयानंतर काहीच नाही होऊ शकत, मूल होऊ शकत नाही कारण अंडपेशी संपलेले आहे. तर मेनोपॉज येईल तोपर्यंत. ठीक आहे. आणि जेव्हा 30 ते 40 वर्षामध्ये एखादी स्त्री जर मुलाला जन्म देत असेल तर ती अंडपेशी सुद्धा 30 ते 40 वर्ष जुनी झालेली असते. मग त्यामुळे बाळ जे आहे ते विकलांग होण्याची किंवा मानसिकदृष्ट्या किंवा शारीरिकदृष्ट्या त्याचं बिघाड असण्याची शक्यता असते, कारण ती अंडपेशी पण काय असते जुनी असते. मग जे रिप्रोडक्टिव्ह एज आहे स्त्रीचं ते किती असतं 23 पासून 29 पर्यंत असतं. मोस्ट ऑफ हे करेक्ट एज आहे तुमचं. 23 पासून 29 पर्यंतच असतं. मग जुन्या अंडपेशीपासून तयार झाले असते म्हणून ते दोषयुक्त जन्माला येण्याची शक्यता असते. जसं मी तुम्हाला सांगितलं बघा, दोषयुक्त ते बाळ जन्माला येऊ शकतं. ठीक आहे. हा होता आपला पहिला पाठ. त्याच्यानंतर फलन ही जी प्रक्रिया आहे ही आपण शिकणार आहोत आपल्या आजच्या दुसऱ्या भागामध्ये. ठीक आहे. आतापर्यंत आपण काय बघितलं तर फलन म्हणजे काय, त्याच्यामध्ये लैंगिक प्रजनन म्हणजे काय आणि लैंगिक प्रजननामध्ये स्त्री प्रजनन संस्था म्हणजे काय आहे, फलित अंडपेशी कुठे असतात, त्या कुठून कुठे जातात, त्याच्यानंतर फर्टिलायझेशन प्रक्रिया कुठे होते, झायगोट फॉर्मेशन कसं होतं आणि मासिक पाळीस केव्हा सुरुवात होते आणि कशी होते आणि स्त्रीच्या शरीरामध्ये अंडपेशी पहिलेच असतात की नंतर त्या डेव्हलप होतात, हे सर्व आपण आजच्या भागामध्ये बघितलेलं आहे. तर उद्याच्या भागापासून आपण फलन ह्या प्रक्रियेला सुरुवात करणार आहोत. तर व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला युजफुल आहे का आणि तुम्हाला याच्यावर प्रश्न ऑब्व्हियसली येतातच. तर ह्याचे प्रश्न तुम्ही आधी कुठे बघितले असतील तर नक्की कमेंट करून सांगायचं आहे. सेशन आवडल्या सेशनला लाईक करायचं आहे आणि लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. जे एक्झाम तुम्ही देतात प्रत्येकापर्यंत लिंक शेअर करायची आहे. भेटूया पुन्हा या टॉपिक सोबत आणि स्त्री प्रजनन संस्थेच्या दुसऱ्या भागासोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.